माजी खासदार राजन विचारे यांनी भाजपवर ठाण्यात जोरदार टीका केली। त्यांनी म्हटले की ठाणे आणि शिवसेना यांचे नाते वेगळे असून नमो भारत नमो ठाणे बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा उल्लेख न केल्यामुळे नागरिक नाराज आहेत। राजकारणातील घोटाळे, महानगरपालिका अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार आणि ठाण्याच्या विकासातील अडथळे यावर कटाक्षाने भाष्य केलं। त्यांनी ठाणेकरांना जागरूक राहून आपली जागा दाखवण्याचं आवाहन केलं, तर तरुण पिढीचे व्यसन आणि निवडणुकीतील पैशांचा खेळ यावरही गंभीर प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली। मला वाटतं मगाशीच आपल्याला सांगितलं की विद्यमान आमदार आदरणीय संजय केळकर साहेब असतील किंवा इतर सुद्धा असतील, या महानगरपालिका विधानसभेमध्ये त्यांनी या महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात कित्येक वेळेला आवाज उठवला होता, परंतु काही झालेलं नाही। या सरकारने यांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मला वाटतं जनतेने जागृत होऊन आपलं स्वतःचं जे मौल्यवान असं मत आहे या लोकशाहीच्या मार्गाने मला वाटतं ते द्यावं अशी मी विनंती करत आहे। जागा वाटपाचं सूत्र काय ठरलंय? जागा वाटपाचं मला वाटतं जवळजवळ आमचं पूर्ण झालेलं आहे। हे उद्या पर्यंत मला वाटतं सर्व आपल्या प्रसार माध्यमांना सुद्धा दिलं जाईल। कुठल्याही प्रकारची अडचण नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि काँग्रेस असेल, मला असं वाटतं की बघा, आज या महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, आमचे आदरणीय ठाणे जिल्ह्याचे दैवत दिघे साहेब असतील, आणि तुम्ही बघितलं असेल आज त्या काळामध्ये म्हणजे टी चंद्रशेखर पासून आतापर्यंत आलेले आहेत, फक्त 3 वर्ष सोडून द्या, परंतु ज्या पद्धतीने या ठाणे शहराचा जो काही विकास झालेला आहे आणि त्या विकासानंतर आज या 3 वर्षामध्ये फक्त पक्ष फोडणे, नगरसेवकांना विकत घेणे, या पक्षातून त्या पक्षातून उड्या मारणे, एवढंच त्यांचं काम चालू आहे। या ठाणे शहराच्या विकासाकडे कुठलंही लक्ष नाही। आज ठाणे शहर तुम्ही बघितलं असेल, कुठल्याही रस्त्यावरती जा, तुम्ही पायी सुद्धा चालू शकत नाही, अशी परिस्थिती या ठाण्यावरती आलेली आहे। लोकवाहिनी मीडिया करिता ब्युरो रिपोर्ट ठाणे।